यमगर साहेब हे देखील पाहायला मिळतील. संदीप पाटील लालू हे देखील पाहायला मिळतील. क्रिकेटचे चाहते अनेक मान्यवर आहेत. निलेश पाटील असतील, संदीप पाटील असतील, हे सगळेच मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. आणि लाईनअप करून हे दोन संघ आहेत. टॉस केला जाईल मान्यवरांचे शुभ असते. मराठवाडा खिरवडे आयोजित टॉस नुकताच झालाय. मान्यवरांचे शुभ असते. टॉस जिंकलाय. हॅलो हॅलो करमाळे चला सगळेच मान्यवर स्क्रीनवर पाहू शकतात. सगळेच मान्यवरांची उपस्थिती आणि त्यांचे शुभ असते आपण हा फ्रेम मध्ये पाहायला मिळतील. सगळेच मान्यवर कॅप्टन आहेत, मुख्य ट्रॉफी आहेत, आमचे दोन्ही कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळतील. मिकी माईस, मिनी माईस. कॅमेऱ्याच्या समोर विजय भाऊ आणि बाळकृष्ण भाऊ तुम्ही कृपया, आणि जे प्रेक्षक आहेत कृपया समोरच्या बाजूला हटायचंय. अगदी क्रिस समोर जे प्रेक्षक आहेत. गणेश भाऊ चला टॉस झाला आणि टॉस जिंकला टीम करमाळे टीमने. स्क्रीनवर पाहायला मिळतील सगळेच मान्यवर, सगळ्यांच्याच उपस्थिती महत्वाची राहिली. आज 2 गाव 1 संघ, त्यांच्या विरोधामध्ये 1 गाव 11 संघ हा मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसेल. आणि हा सामना असेल किती ओव्हरचा ते देखील आयोजन कमिटी आमच्यापर्यंत पोहोचवते. 2 ओव्हरचा सामना असेल. चला करमाळे टीमने टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आयकॉन म्हणून एक खेळाडू तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी महादेव कदम सारखा एक एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स करणारा खेळाडू या टीम मध्ये आहे, म्हणूनच मजबूत बाजू असेल. बेस्ट ऑफ 32 टीम मध्ये खेळत असताना महादेव कदमचं देखील तितकंच योगदान राहिले. चला सगळ्याच मान्यवरांना विनंती करतो की स्थानापन्न व्हा. आपल्या देखील मनपूर्वक आभार आहे. राम यमगर साहेब हे देखील पाहायला मिळतील. सगळेच मान्यवर नेहमीच क्रिकेटसाठी, पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटसाठी त्यांचं योगदान सातत्याने राहिले. वाकोडे खुर्द टीम लगेचच फिल्डिंग सजवा, वेळ वाया घालू नका. स्क्रीनवर पाहू शकता किरवली टीम, ज्या मराठवाडा टीमने आज महत्वाची भूमिका बजावली. पश्चिम महाराष्ट्राला एक मानाची स्पर्धा देण्यासाठी त्यांचं देखील योगदान राहिलं. मी सगळ्याच मान्यवरांना विनंती करतो की मंचावर स्थानबंद व्हा. दोन ओव्हरचा सामना असेल. टॉस जिंकून करमाळे टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, कारण की संध्याकाळचं सत्र आहे. जर या 2 ओव्हरमध्ये 20+ धावा झाल्या तर या धावा डिफेंड होऊ शकतील, कारण की संध्याकाळचं सत्र आहे. अंधार मैदानाच्या मध्ये पसरलाय, त्यामुळेच या मॅच मध्ये धावा करावा लागतील. मान्यवरांना विनंती करतो की स्थानबंद व्हा. सगळ्यांचं सरसे स्वागत केलं जात आहे. मराठवाडा चषक 2026 हा पर्व क्रमांक 4. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय यश पाटील आणि आयकॉन खेळाडू म्हणून महादेव कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना चला सामना स्पीडअप करा. मॅच लोडी सुरुवात. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. आदरणीय विक्की सावंत साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय.
गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातो. पहिली षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय 12th मॅन वाकुर्डे खुर्द टीमचा 12th मॅन. प्लीज 12 प्लेयर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. शेवटचा सामना ओम गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिली षटक घेऊन येत असताना ओम माने गोलंदाजी ट्रॅकवर 2 ओव्हरचा सामना आहे. पॉवर प्ले नसणार आहे. महादेव कदम आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल या फायनलच्या मॅचचा रिलीज करण्यासाठी गोलंदाज तयार होतोय ओम माने. चला मॅचला सुरुवात करा. सामना स्पीडअप करा. ओम माने गोलंदाजी ट्रॅकवर आणि महादेव कदम सेकंडवर पाहायला मिळते. पहिला बॉल या फायनलच्या मॅचचा. पहिलाच बॉल फुलरलेचा चेंडू ऑन साइड ऑन ड्राय केलाय. फंबलिंग पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवर सिंगल आणि आपलं खातं उघडलंय महादेव कदम याने. अष्टपैलू खेळाडू आहे. कदमवाडीचा सितारा पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्र नामांकित संघामध्ये खेळत असताना महादेव कदमने देखील भरपूर योगदान दिलं. पण आज यश पाटीलचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने यश पाटीलने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवलाय. 2 गाव 1 संघ या फॉर्मॅट मध्ये वाकुर्डे खुर्द वाकुर्डे बुद्रुक संघ खेळत असताना यावेळी देखील पुन्हा एकदा फुलरलेचा चेंडू पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत असताना एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. पहिल्या 2 बॉलवर फुल टॉस चेंडू पाहायला मिळाला. दोन्ही बॉलवर सिंगल येताना पाहायला मिळाली. ओम माने यंगस्टर खेळाडू आहे. युवा गोलंदाजाने देखील प्रभावित केलं मागच्या कालच्या दिवसामध्ये. अँड मिस खूप चांगला बॉल. वुडलिन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू स्किड झालाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होताना स्टेप आउट केलं होतं महादेव कदमने पण बॉल आणि बॅटचा कुठलाही कनेक्शन नाही. डॉट बॉलची सांगता होते. 3 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. जसजसा वेळ पुढे जातो तसं मैदानाच्या आतमध्ये अंधार पसरत असताना शेवटच्या टप्प्यावर ही स्पर्धा येऊन ठेपली आहे. इथे बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये आयकॉन खेळाडू महादेव कदम स्वस्तात परतलाय आणि पहिला धक्का लागतोय टीम करमाळी संघाला. फलंदाज महादेव कदम आयकॉन खेळाडू परतलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये अगदी झेल पकडलाय. महादेव कदम परतलाय. पहिल्या 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि टीमची धावसंख्या टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. 1 गडी बाद 2 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. वैभव यावेळेस आल्या स्टँड अँड डिस्पॅच केलाय. वैभवच्या बॅट मध्ये येतोय वैभवशाली गौरवशाली. वैभवच्या बॅट मध्ये षटकार आलाय. 6 धावाने आपले इरादे स्पष्ट करतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 5 बॉलचा केस संपलाय. काय स्ट्रोक लगवला वैभव. झंझावट खेळ केली वैभवने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फुलरलेचा चेंडू मिस केलाय. डॉट बॉलची यस बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. पहिल्या ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा दाखल कराव्या लागलीत. शेवटच्या 2 बॉलवर ओम मानेने तब्बल 7 धावा खर्च केल्या. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर 9 धावा दाखल कराव्या लागलीत. चला शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीची जबाबदारी हाताळत असताना गोलंदाज सज्ज होतोय. दीपक कांबळे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक शेवटचा आहे. 9 धावा दाखल करायला लागले. चला सामना स्पीडअप करा प्लीज. वेळ फार महत्वाचा आहे. आपण जरी थांबलो तरी वेळ आपल्यासाठी थांबत नाही. म्हणूनच म्हटलं जातं की वेळची बचत ही काळाची बचत.
मेगा फायनलचा सामना अंतिम ओव्हर 9 धावा 1 गडी बाद. चला मॅचला सुरुवात करा. फायनलचा सामना आहे. 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर दीपक कांबळे आला. स्ट्राईक एंडवर यश पाहायला मिळते. यश पाटील. शेवटची ओव्हर. पहिलाच बॉल ऑफ स्टंपवर खोलवर टपाचा चेंडू पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर मीनाक्षी TVS यांच्या माध्यमातून देखील भरपूर सहकार्य करण्यात आलं. टू व्हीलरचं एक भव्य दिव्य शोरूम व्ह्यू डायमंड बाशी मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचा डिस्प्ले देखील आहे आणि त्यांचे जी टीम आहे त्यांचे देखील आभार मानतोय. मीनाक्षी TVS बाशी, सुमित तुपे साहेब असतील किंवा राजू बनकोटकर साहेब असतील, आतिक शेख असतील आणि नितीन, या सगळ्यांचं सहकार्य राहिलं. त्यांच्याबद्दल मराठवाडा चषक हिरवडी टीम कडून मी त्या सगळ्यांचे आभार मानतोय. मीनाक्षी TVS वाशी यांचे देखील आभार मानतोय. चला यश. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर विकेट आली, म्हणजेच पहिल्या 2 बॉलवर आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाला. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनोज आला. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू आहे. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक अखेरच प्रगती पर्व असताना इथे स्टेप आउट करून थ्रू द कव्हर चेंडू जातो. क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग पाहायला मिळते. एका धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट केलं गेलं. थ्रो पाहायला मिळतो आणि त्याच दरम्यान फलंदाज बाद होत असताना फलंदाज वैभवला परतावा लागेल. धावचीच्या स्वरूपात मध्ये वैभव बाद होतो आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये वैभवला क्रीजमध्ये असणं गरजेचं होतं. प्रामुख्याने 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. 3री धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना इथे वैभव आणि 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 11 या आकड्यावर. 11 धावा 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. चला बॅट्समन लवकरात लवकर आपण पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचवा. शिवकुमार आमच्या सोबत स्कूलरच्या भूमिकेत संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. शिवकुमार याने जर सलग 2 षटकार लगवले तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यस, PP स्पोर्ट्सच्या वतीने हे पारितोषिक असेल. आमचे परम मित्र मस्कर यांच्या शुभ हस्ते येथे पारितोषिक दिलं जाईल. चेंडू जातो स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. एकदा तर कंप्लीट झाली. पुन्हा एकदा फंबलिंग पाहायला मिळते. फंबलिंग प्रेशर आहे. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. शेवटची अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू आहे समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. एकदा तर कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना काय घडला? 2 धावा कंप्लीट. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या 15 धावा. 15 धावा दाखल करायला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सगळ्याच मान्यवरांचं मीनाक्षी TVS या शोरूमचा देखील आभार मानतोय. ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. येथे चांगला बॉल पाहायला मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसऱ्या 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर आणि 16 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना 8ची सरासरी राखावी लागेल. बघूया या मॅच मध्ये कशा पद्धतीने टीम करमाळे या धावांचा बचाव करतोय आणि वाकुर्डे खुर्द वाकुर्डे बुद्रुक या धावांचा पाठलाग करतोय. कुठे जाऊ नका. तुम्ही पाहता मराठवाडा चषक 2026 चा घमासान. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 16 धावा.
सुनील कांबळे यांच्या शुभ हस्ते योगेश पाटील साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. योगेशजी पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आमचे सहकारी सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते आदरणीय योगेश पाटील साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, प्रेमाचं, सौंदर्याचं, आपुलकीचं प्रतीक पुष्प देऊन त्यांचा गौरव, त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच, मनपूर्वक आभार आहे. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओम आणि दीपक कांबळे ही जोडी पाहायला मिळते. ओम माने आणि दीपक कांबळे. चला, फिल्डिंग सजवा करमाळी टीम. आपल्याकडे वेळ नाहीये, मीटिंग करू नका आता. 12 बॉल 16 धावांची आवश्यकता. मराठवाडा चषक या स्पर्धेमध्ये या ट्रॉफीवर कुठल्या टीमचं नाव कोरलं जाईल? वाकुर्डे खुर्द, वाकुर्डे बुद्रुक की जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे, हे सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. चला, अंपायर मॅचला सुरुवात करा. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय यश पाटील. या टीमचा की फॅक्टर, या टीमचा भरोशाचा खेळाडू आहे, या टीमचा एक महत्वाचा दुवा. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 16 करायचे. एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये पलटवार होईल. एखादं चांगलं षटक पडलं तर नक्कीच मॅच मध्ये दबाव येईल. यश पाटील, पहिला ओव्हर, पहिलाच बॉल समोरच्या दिशेने स्ट्रोक चांगला लागवला जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा तर कंप्लीट झाली आणि पहिल्याच बॉलवर आपलं खातं उघडतोय फलंदाज दीपक कांबळे. ओम माने, दीपक कांबळे अशी सलामीची जोडी. यश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. आता 11 मध्ये 15 करायचे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 11 बॉल 15 धावांची आवश्यकता. यावेळेस लेन बॉलला पिक केलाय, फेकून दिलाय फलंदाज ओम मानेच्या बॅट मधून. कोई माने ना माने, मैदानाच्या आतमध्ये ओम मानेचा धमाका, षटकार. ऍक्शन रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. लेन बॉलला पिक केलाय, काय स्ट्रोक, हा वाईड सफर सीमारेषे पलीकडे. वाट यावेळेस कमबॅक केलं, वापसी केली. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर षटकार, तिसरा बॉल डॉट. आता इक्वेशन आलाय 9 बॉल 9 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 9 धावा इक्वेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी चित्तधरक सामना आहे. यावेळेस देखील हवाई आणखीन एक षटकार लगवलाय, चांगला झेल पकडला जातोय. क्षेत्ररक्षक वैभवच्या माध्यमातून कहाणी मिळते ट्विस्ट. फलंदाज बाद होत असताना ओम माने परतलाय. विकेटचे पतन. आता 8 मध्ये 9 करायचे. 8 बॉल 9 धावा, 9 धावा 8 चेंडू. वडा मॅच. एलिव्हेशन मिळालं नाही. मोठा स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना अगदी स्लॉट मध्ये बॉल होता, टायमिंग होऊ शकला नाही. कंट्रोल मध्ये झेल पकडला गेला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. बॅट्समनचं नाव काय? सचिन जाधव नी बॅटर. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करत असताना पडल्यानंतर स्किट झाला. बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. मागच्या 2 बॉलवर कमबॅक केले, वापसी केली. आता 7 मध्ये 9 करायची. 7 बॉल 9 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. 7 चेंडू 9 धावा इक्वेशन पाहायला मिळते. लाजवाब सामना मैदानाच्या आतमध्ये बरचसा पाहायला मिळतोय. कोलकाताचा चेंडू आहे, सिंगल मिळते. सुपर बॉलिंग डिक्लेअर झोन मध्ये. आता षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 धावा. म्हणजेच अर्ध काम पूर्ण झालं पहिल्या षटकामध्ये. आता अर्ध काम बाकी आहे. म्हणजे 6 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. ज्यासाठी केला होता 88 की अखेर गोल व्हावा आणि मराठवाडा चषकाचा अखेर गोल होताना पाहायला मिळाला. निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पडली आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी
ज्या पद्धतीने टीम खेळवली, टीमने मेहनत घेतली, त्याचं कौतुक करावं लागेल. आता 6 मध्ये करायचे 8 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आला. कदमवाडीचा सितारा मिस्टर महादेव कदम. 6 बॉल 8 धावा डिफेंड करायचे आहेत. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दीपक कांबळे. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल फुलर लेनचा. खूप चांगलं यष्टीरक्षण महेश पवार यांच्या माध्यमातून केलं जात आहे. डॉट बॉलची सांगता होते. एक डॉट बॉल बॅटिंग करणारी टीमला विजयापासून वंचित ठेवेल. एक डॉट बॉल विजयाच्या दिशेने घेऊन जाईल, ट्रॉफीचा मानकरी ठरेल. आता 5 मध्ये 8 करायचे आहेत. हृदयाची धडधड 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 वाढवणारा सामना. खोलगट आपल्याचा चेंडू खोदून काढलाय. कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाली. गणेश पवार पाहायला मिळतील. 2 धावा कन्वर्ट करत असताना आता इक्वेशन येऊन ट्रिपले 4 बॉल 6 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 6 धावा. 6 धावा 4 चेंडू. सुपर मॅच. एखादा षटकार चॅम्पियनशिप पटकवू शकतो. अखोट टप्प्याचा बॉल चेंडू हवेत आहे, त्या खाली क्षेत्ररक्षक येईल. यश पाटील हा कधीही चूक करणार नाही. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं आणि इथे फलंदाज बाद होत असताना बघूया या मॅच मध्ये आता वेगळा रोमांच येत असताना. आता इक्वेशन आहे 3-6. 3 बॉल 6 धावांची आवश्यकता. टॉप पेज लागली होती. फलंदाजाला परतावा लागेल. दीपक कांबळे परतला. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. 3 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. 3 बॉल 6 धावा. महादेव कदम गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस बॅटची एज लागली होती का? धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि काय घडलंय? एक धाव कंप्लीट झाली. महेश पवार चूक करतोय. एक चूक महागात पडते. एक चूक तुम्हाला विजयापासून वंचित ठेवेल. स्ट्राईक बदलली गेली. समीर फलंदाजीसाठी नवीन बॅटर आला. आता इक्वेशन आहे 2 बॉल 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 5 धावा. 5 धावा 2 चेंडू. बॅटची एज बिहाइंड विकेट कीपर चेंडू जातोय. आता 1 चेंडू 4 धावा. जे प्रेक्षक हळूहळू घरच्या दिशेने जात असताना त्याला थांबण्यासाठी भाग पाडणारा सामना आहे. अप्रतिम सामना. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. मराठवाडा चषक 2026 पर्व क्रमांक 4 मध्ये आता फायनलच्या मॅच साठी धावा पाहिजे 4. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि अशा तऱ्हेने हा सामना टीम जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे टीमने आपल्या नावी करतोय. फिक्र करता है तू क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले तू खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. करमाळे टीमने 2 गाव 1 संघाला पराभूत करून या स्पर्धेमध्ये म्हणजेच मराठवाडा चषकावर आपलं नाव कोरलंय. टीम जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे वेलप्लेट बॉयज आणि अभिनंदन टीम. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचे आभार. अभिनंदन सगळ्यांचंच आणि कौतुक सगळ्यांचंच. ज्या पद्धतीने स्पर्धा झाली या स्पर्धेचे आयोजन पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे टीम ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन. अभिनंदन टीम.
चला सगळ्याच मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. नाव आदरणीय प्रकाश भाऊ जाधव यांचा सन्मान मैजन सौजन्य त्यांनी केलं, त्यामुळे त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातो. सुनील कांबळे साहेबांच्या शुभस्थळी हा सन्मान देखील केला जाईल. चला मान्यवरांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आदरणीय संदीपजी पाटील साहेब, पोलीस पाटील खिरवडे यांचा देखील सन्मान मी भीमराव पाटील दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभस्य हा सन्मान करावा. सांग सर मला. येस, या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स शूज बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरसाठी त्यांनी ब्रँडेड स्पोर्ट्स शूज आम्हाला उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय.